हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 14 स्टार्ट करणार आहोत, पिक्टोग्राफ्स. तर पिक्टोग्राफमध्ये बघा, हे असे तुम्हाला इमेजेस दिलेले आहेत. त्याच्यावर तुम्हाला पिक्टोग्राफ तयार करायचा आहे. आधी तुम्हाला काय करायचं होतं की पिक्टोग्राफ तुम्हाला दिला जायचा 4th स्टँडर्डपर्यंत, त्याच्यावरचे आन्सर तुम्हाला द्यायचे होते. ठीक आहे, पण आता काय केलेलं आहे, जो प्रॉब्लेम सेट 52 आहे, इथे तुम्हाला बघा, इथे ही स्केल दिलेली आहे. म्हणजे स्केल पण आपल्याला इथे काढायची आहे. ठीक आहे, इथे ग्रेन्स आणि सॅक्स, म्हणजे राईसचे सॅक्स एवढे आहेत, वीटचे 56 आहेत, बाजराचे 8 आहेत, जवाचे 32 आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, या इन्फॉर्मेशन ही दिलेली आहे, याच्यावरून आपल्याला पिक्टोग्राफ तयार करायचा आहे. आता इथे बघा, एक सिम्पल तुम्हाला मी सोल्युशन सांगते याचं. तर बाजराच्या 8 सॅक्स आहेत, बरोबर. म्हणजे आपण वन पिक्चर इज इक्वल टू वन पिक्चर. आता ते पिक्चर आपण कुठलाही घेतलं, समजा आपण सॅक म्हणजे असं एक स्क्वेअर घेऊयात किंवा रेक्टँगल घेऊयात. तर वन पिक्चर इज इक्वल टू, इथे 8 आहे. समजा 8 आपल्याला हे सगळे डिवाइड होतात का, नंबर होत आहेत बघा. 8च्या टेबलमध्ये 32 पण येतो, 56 पण येतं, 40 पण येतं. त्यामुळे इथे आपण 8 सॅक्स अशी स्केल ह्याची घेऊ शकतो. ठीक आहे, 8 सॅक्स घेतल्यावर राईसचे किती येतील, व्हीटच्या किती सॅक्स येतील आणि जॉच्या किती सॅक्स येतील ते आपल्याला काढायचं आहे आणि मग ते पिक्टोग्राफमध्ये आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, चला आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. इथे बघा, आता इथे पहिले काय लिहायचं आहे, तर राईसच्या किती सॅक्स आहे टोटल 40. मग आपण स्केल काय घेतोय, स्केल घेतोय आपण वन पिक्चर, म्हणजे वन सॅक इज इक्वल टू वन पिक्चर इज इक्वल टू 8 सॅक्स. मग या 40ला आपण काय करणार, 8ने डिवाइड करणार. मग किती आहे, 8 5 जा 40 आहे, म्हणजे टोटल आपल्याला सॅक्स किती काढायला लागतील, 5 काढायला लागतील. त्याच्यानंतर वीटच्या टोटल किती आहेत बघा, 56 आहेत, डिवायडेड बाय 8. मग 8 7 जा 56, म्हणजे 7 सॅक्स आपल्याला कशाच्या काढायला लागतील, वीटच्या. त्याच्यानंतर आहे बाजराच्या ऑलरेडी किती आहेत, 8च आहेत, म्हणजे 8 डिवायडेड बाय 8, म्हणजे किती काढायला लागेल, 1 काढायला लागेल आपल्याला फक्त. त्याच्यानंतर आहे जवार, तर जवारच्या आहेत 32 डिवायडेड बाय 8, म्हणजे 8 4 जा 32, म्हणजे इथे किती काढायला लागतील आपल्याला जवारच्या सॅक्स 4. जसं इथे आपण काढून घेऊ. तर राईसच्या किती येणार आहेत, 5. सो 1 2 3 4 अँड 5, बरोबर. म्हणजे ही एक सॅक म्हणजे किती आहेत, टोटल 8 सॅक्स आहेत. सो 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24, 8 4 जा 32 अँड 8 5 जा 40. ठीक आहे, आता वीटच्या किती काढायचं आपल्याला, 7. सो इथे 7 काढून घेऊयात. 1 2 3 4 5 6 अँड 7. बाजराची एकच आणि जवाच्या 4. सो 1 2 3 4. पिक्चर्स तुम्ही कुठलेही काढले तरी चालणार आहे, फक्त मार्क तुम्हाला कशावर मिळणार आहे की तुम्ही बरोबर डेटा काढताय की नाही, की बरोबर राईसच्या एवढ्याचं स्केलनुसार, म्हणजे स्केल जेवढी तुम्ही घेतली आहे त्यानुसार तुम्ही हा डेटा नीट बरोबर काढला की नाही, ह्याच्यावर तुम्हाला मार्क मिळणार आहे. ठीक आहे, इथे तुम्ही कुठलंही पिक्चर काढलं, एक साधा स्माइली जरी काढला तरी सुद्धा चालणार आहे, की अगदी सॅक दिला म्हणजे सॅकचाच पिक्चर काढायला पाहिजे असं काही नाही आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस टाइप्स ऑफ व्हेकल्स इन वडगाव इज गिवन बिलो, मेक अ पिक्टोग्राफ फॉर दिस डेटा. हे दिलेलं आहे की बायसिकल्स किती आहेत, 84 आहेत, ऑटोमॅटिक 2 व्हीलर्स 60 आहेत, 4 व्हीलर्स कार जीप 24 आहेत, हेवी व्हेकल्स 12, ट्रॅक्टर्स 24. मग आता ह्याच्यामध्ये स्केल आपल्याला डिसाईड करायची, की स्केल कशी घ्यायची आधी, कारण स्केल काढल्याशिवाय किंवा स्केल तुम्ही डिसाईड केल्याशिवाय तुम्ही पिक्टोग्राफ काढूच शकत नाही. मग इथे स्केल बघा, इथे कॉमन नंबर कुठला आहे, 12. 12च्या टेबलमध्ये हे सगळे नंबर येतात, 24 येतं, 60 येतं, 84 येतं. थोडंसं इथे डोकं लावायचं, तुमचे जर टेबल पार्ट असतील ना तुम्हाला हे पटकन करता येईल. मग आता इथे 12 हा कॉमन आहे, म्हणजे मग आपण काय म्हणू शकतो की वन पिक्चर. आता इथे आपण एक ट्रायंगल काढूयात. वन पिक्चर इज इक्वल टू आपण घेऊयात 12 व्हेकल्स. ठीक आहे, म्हणजे एक पिक्चर, एक आपण म्हणजे बायसिकल आपण समजा एक हा ट्रायंगल काढला की किती येणार आहेत त्या, 84 डिवायडेड बाय 12, म्हणजे एवढ्या बायसिकल येतील तेवढ्या आपण तिथे काढायचे. चला आता इथे आधी मी लिहून घेतलं ते करून घेऊ. स्केल काय घ्यायची आपण, वन पिक्चर इज इक्वल टू 12 व्हेकल्स. ठीक आहे, सगळ्या टाईपचे व्हेकल्स आहेत म्हणून आपण इथे 12 व्हेकल्स घेतलं. आता 84ला 12नी डिवाइड करायचं. सो 84 डिवायडेड बाय 12 इज 7. ऑटोमॅटिक 2 व्हीलर 60 डिवायडेड बाय 12.
सो 12 5 जा 60. सो इथे येणार आहे 5. 24 डिवायडेड बाय 12 2. 12 डिवायडेड बाय 12 1. 24 डिवायडेड बाय 12 2. म्हणजे आपल्याला बघा बायसिकल्स आपल्याला किती काढायचे आहेत 7. तर 7 काढून घेऊ आधी. 1 2 3 4 5 6 7. ऑटोमॅटिक टू व्हीलर्स आहेत 5. ते काढून घेऊयात. 1 2 3 4 अँड 5. फोर व्हीलर्स बघा 2. सो इथे येणार आहे 1 अँड 2. हेवी व्हेकल्स 1 अँड ट्रॅक्टर्स 2. 1 अँड 2. ठीक आहे. हे तिथे तुम्हाला जर पिक्चर छान काढता येत असतील तर हे पण तुम्ही काढू शकता, पण त्याच्यात खूप वेळ जाईल. त्यामुळे एक कुठला तरी असा एक शेप डिसाईड करा आणि ते शेप सरळ इथे पिक्टोग्राफमध्ये ड्रॉ करा. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा फक्त की पहिले स्केल डिसाईड करायची आणि मग पिक्टोग्राफ रेडी करायचा आहे. चला थर्ड क्वेश्चन बघूयात. चला फायनल क्वेश्चन बघूयात. द नंबर ऑफ द व्हेरियस बुक्स केप्ट इन अ कबर्ड इन अ स्कूल लायब्ररी आर गिवन बिलो. मेक अ पिक्टोग्राफ शोईंग अन इन्फॉर्मेशन गिवन. आता इथे बघा नंबर ऑफ बुक्स म्हणजे लायब्ररीमध्ये, स्कूलच्या लायब्ररीमध्ये एवढे बुक्स आहेत, एवढ्या प्रकारचे, म्हणजे सायन्सचे 28 आहेत, स्पोर्ट्सचे 14, पोएट्रीचे 21, लिटरेचरचे 35 आणि हिस्ट्रीचे 7. आता इथे बघा कॉमन तुम्हाला काय वाटतंय, जो सर्वात स्मॉल नंबर आहे 7, त्या 7च्या टेबलमध्ये हे सगळे नंबर येत आहेत. सो आपण काय घेऊ शकतो, ही स्केल 1 पिक्चर इज इक्वल टू 7 बुक्स म्हणूयात आपण. ठीक आहे. चला मग ही स्केल लिहून घेऊ इथे आणि सॉल्व करूया. सो 1 पिक्चर इज इक्वल टू 7 बुक्स. मग 28ला आपण 7ने डिवाइड करणार, म्हणजे किती बुक्स होत आहेत, 7 4 जा 28, म्हणजे सायन्सचे 4 नंबर्स येतील. स्पोर्ट्स म्हणजे 4 पिक्चर्स येतील. स्पोर्ट्सचे किती येणार, 14 डिवायडेड बाय 7 म्हणजे 2. 21 डिवायडेड बाय 7 म्हणजे 3. 35 डिवायडेड बाय 7 म्हणजे 7 5 जा 35 आणि 7 डिवायडेड बाय 7 म्हणजे 1. हिस्ट्रीचा किती पिक्चर येणार आहे, 1. चला इथे ड्रॉ करूयात. मग सायन्सचे किती येणार आहेत, 4. सो इथे 1 2 3 अँड 4. स्पोर्ट्सचे 2 1 अँड 2. पोएट्रीचे असणार आहेत 3. सो 1 2 3. लिटरेचरचे 5 1 2 3 4 अँड 5. त्याच्यानंतर हिस्ट्रीचं असणार आहे 1. म्हणजे हे काय दर्शवतं चित्र, हे तुम्हाला कळलंय ना की हे 1 पिक्चर म्हणजे 7 बुक्स आहेत. ठीक आहे. पण आपण स्केल काय घेतली आहे, 1 पिक्चर इज इक्वल टू 7 बुक्स. त्यामुळे आपण इथे असं एकच काढले आणि त्याप्रमाणे आपण बाकीचे पण काढले. ठीक आहे. चला इथे आपला लेसन संपलेला आहे. तुम्हाला जर आवडलं असेल, कळले असेल, नक्की शिकवलं तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढचा लेसन घेऊन मी व्हिडिओ घेऊन लवकरच येईल. आणि ह्याच्या आधीचे तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर 5th स्टँडर्डची प्लेलिस्ट मी करून ठेवलेली आहे. माझ्या चॅनलवर तुम्हाला जाऊन बघा, तिथे नक्की दिसेल. तर तिथे तुम्हाला सेकंड टर्मला आता जेवढे लेसन आहेत तर हे आता मी तर घेतीच आहे, पण ह्याच्या आधीचे लेसन पण तुम्हाला हवे असतील तर ते मिळतील. त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल, समजून घ्यायचा असेल तर ते पण व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू.